मित्र हो, या एका मुद्द्याची चर्चा प्रेसमध्ये सुद्धा झालेली आहे की राजकीय पक्षांनी विदर्भाच्या प्रश्नाचा उल्लेख केला नाही किंवा तो प्रश्न चर्चेला घेतला नाही. त्याचाही आम्ही निषेध करतो, कारण सगळ्याच या राजकीय पक्षांनी विदर्भाच्या जनतेला फसवलं आहे. मग ते मालेसारखा छोटासा देश असतो, तिथे काय घडून राहिलं याचं रिपोर्टिंग एवढं मोठं आणि इतके सगळे पक्ष त्याच्यावर, आणि इथे 2 कोटी लोकांचं काय घडून राहिलेलं आहे त्याचं रिपोर्टिंग आणि त्याचा राजकीय निर्णय हा कुठेही आपल्याला दिसून आला नाही. आणि ही फार राजकीय पक्षांच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे. हे आम्ही आजही सांगतो आणि 4 जून नंतरही सांगू आणि ते दाखवूनही देऊ की जो पक्ष आम्ही म्हणजे आमचे नेते आहेत त्यांचे मी माफी मागून मुद्दा मांडतो की आम्ही राजकीय पक्षांना बोलावं, आम्ही त्यांच्याकडे जायचं, पुरे झालं ना. त्यांनी खोटं बोलायचं, आम्ही आपलं ते ऐकून घ्यायचं, 10-10 वर्ष मूर्खासारखं जनतेने ऐकून घ्यायचं. आता सगळंच पितळ उघडं पडलं. आता खेड्यातला माणूस त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणजे एक मनोभूमिका तयार झाली की तुम्ही विश्वासपात्र नाही आणि तुम्ही 2 कोटी लोकांच्याकडे दुर्लक्ष करता. मग आता प्रश्न येतो की जे काम करायचं ते करता की नाही, आणि मग जे त्याची आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावर काय उपाय करायचा तोही आम्ही करू. तर त्यामुळे हा प्रश्न, आणि आमचे एक मित्र नेहमी सांगतात की बा इलेक्शनमध्ये भाग घेतला नाही म्हणजे प्रश्न महत्वाचा नाही, असं नाही. इलेक्शनमध्ये आमच्या सारखे सगळे जे लोक आहेत ते हरले म्हणजे प्रश्न काही कमी महत्वाचा झाला असं नाही. तो प्रश्न जिथल्या तिथेच आहे. तो आम्ही साधनं नसल्यामुळे पुढे नाही जाऊ शकलो, आणि त्यांच्याजवळ साधनं आहेत म्हणजे त्यांचं सगळंच बरोबर आहे का, असंही नाही आहे. तर त्यामुळे ह्या प्रश्नाचं जे महत्व आहे ते महत्व आज इतकं अतोनात झालेलं आहे. म्हणजे माझा तुम्हाला लागला तर मी देईन, टेलिग्राफने माझा इंटरव्ह्यू छापला कलकत्त्याला, तर 1-2 दिवसामध्ये छापला. त्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. म्हणजे तो जो पत्रकार होता तो वऱ्हाडमध्ये जाऊन आला, अमरावती, खामगाव, इकडे तिकडे, आणि ते म्हणाले की कुठे इथे काहीच दिसत नाही हो. तर म्हटलं आम्हाला हेच सांगायचं आहे. तर त्यांनी तिथून कलकत्त्याहून आलं, ते माझ्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे लोकांना आश्चर्य वाटायला लागतं की इथल्या मुलांना रोजगार काय, कारखाने नाहीत. हे तर आम्हीच पहिले सांगत राहिलो ना विदर्भवादी की मुलांना रोजगार नाही, इथे कारखाने नाहीत. ते येतील असं म्हणता म्हणता आता उद्योगपती म्हणायला लागली की इथे कारखानेच नाहीत. आता उद्योगपतींनी म्हटल्यानंतरही कारखाने येतील असं तर नाहीच आहे. मग त्याची किल्ली कुठे आहे? त्याची किल्ली आहे आपलं सरकार पाहिजे, तर तो काही धोरणं तुम्हाला आखता येतील. कोणी काही सांगितलं की याच्यामध्ये इतके लाख लोकांना रोजगार मिळेल, ते काहीच होत नाही. 3-3 वर्ष त्या प्लॅटचा उपयोगही सुरू होत नाही. हे मिहानमध्ये रामदेव बाबाचं आपण उदाहरण पाहिलं तर, पण त्याच्यावर आम्हाला इतका रोजगार निर्माण होईल, असं होईल, तसं काही होत नाही. कारण ती औद्योगिकरणाची प्रक्रिया वेगळी आहे. ती एका पॉलिटिकल राजकीय नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे सुरू होत नाही. ती त्या प्रदेशाची प्रक्रिया आहे. आम्ही असं मांडलं की इथला जो कापूस होता त्याला जोडून जिनिंग फॅक्टरीज होत्या, स्पिनिंग मिल्स होत्या, विविंग मिल्स होत्या कापड तयार करणाऱ्या. त्याच्या आधारावर हातमाग होता, यंत्रमाग होता, अचलपूरचे तढाव सतरंजा उद्योग होते आणि शेतकऱ्याला भाव मिळत होता. म्हणून जोपर्यंत कापसावरचं औद्योगिकरण इथे होतं तोपर्यंत शेतकऱ्याची दैना अशी झाली नव्हती. आता त्याची दैना कोणी पाहू शकत नाही अशी झालेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो भावाचा जो कार्यक्रम आहे MSPचा, तर त्याच्यासाठी लोकांच्या जवळ जी ताकद येते ती ताकद दाखवायला आम्हाला आमचं राज्य पाहिजे ना. आणि ते होत नाही तोपर्यंत हे असं होणार. म्हणून आता जे नव्याने निवडून येतील त्यांना आम्ही पुन्हा नव्याने चॅलेंज देऊ की तुम्ही हे सिद्ध करून दाखवा की तुम्ही काय करता.
आणि हे प्रश्न तुम्हाला कळले आहेत का? परंतु माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं म्हणणं आहे की नागपूरच्या 1,00,000 युवकांना आगामी रोजगार दिला आणि विदर्भामध्ये 5,00,000 जास्त रोजगार येईल पुढल्या 5 वर्षात. त्यावर आपण काय म्हणतो? येऊ द्या ना, आम्ही तर पेढे घेऊन जाऊ त्यांच्याकडे. असा जर रोजगार आला तर आम्ही पेढे घेऊन जाऊ. तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं असेल ना मिहानवरचं, या स्टेडियमवरचं. किती गच्च भरला होता स्टेडियम. सगळ्या राजकीय पक्षाचे लोक होते तिथे ऐकायला. आणि त्यांनी सगळ्यांना चित केलं की तुम्हाला काही माहीत नाही, मला सगळं माहीत आहे. आठवतं ना सगळ्यांना. आपणही अपेक्षा केली की चला एवढं ते हिमतीने बोलतात, होईल ते. आज तेच म्हणतात मिहान विसरून जा. सर आता याच्यावर मी ह्यानंतर तर औद्योगिकरण नाही. आमचे मित्र अविनाश काळे हायकोर्टात आहेत सध्या इरिगेशनवर, सिंचनावर. सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं की काहीतरी 65%च झालेलं आहे किंवा 65% व्हायचं आहे, जे काय आहे ते. आता आम्ही 56 मध्ये त्यांच्याबरोबर गेलो, 1956 मध्ये. तर ते म्हणतात वनाचे प्रश्न आहेत, अमुक प्रश्न आहे. तुम्हाला इतके वर्षामध्ये ते प्रश्न आहे कळलं नाही का? तुम्ही आश्वासन दिलं त्यावेळेला तुमच्याबरोबर इरिगेशनचे इंजिनियर्स नव्हते का? त्यामुळे आश्वासनं काही देऊन टाकायची, प्रदेश बळकावून टाकायचा आणि 100 वर्षापर्यंत म्हणत जायचं की यांनी होत नाही, त्यांनी होत नाही, त्यांनी होत नाही. ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे जनतेने की ते होत नाही. यांनी कितीही म्हटलं तरी ते होत नाही. आणि मग तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे की छत्तीसगडी मजूर आपापल्या चौकावर होते तर आम्ही त्यांची टिंगल करायची. यांना काय, हे काय राज्य करणार आहे काय. आज राज्य त्यांचं सगळेजण उदाहरण देतात की जाऊन छत्तीसगडमध्ये पहा काय येते, तेलंगणामध्ये जाऊन पहा काय येते. मग त्यांचा विकास होऊ शकतो, फक्त विदर्भाचा होणार नाही असं तर होऊ शकत नाही. वीज आमची आणि मजा त्यांची. तुम्ही पुणे मुंबईत जाऊन पाहाल तर रात्री वीज वाहत असते नसते, सगळं चकाचक बिलकुल. आणि इथे महागाची वीज असल्यामुळे उद्योग तिकडे जातात आणि इथे उद्योग शून्य. आपण 4 आमदार गमावले, कमी झाले, लोकसंख्या कमी झाल्यामुळे, आणि 1 खासदार. आपल्या मुलांना रोजगार इथे मिळत नाही, शिकलेल्या तंत्रज्ञ, म्हणून ते मुंबई पुणे जातात. यंदा ते गेले की दुसऱ्या वर्षी त्यांचे आई वडील जातात. म्हणजे नागपुरातून लोकसंख्या कमी झाली. हे आपल्या नजरेसमोर घडून राहिलंय. आणि हे जर दिसत नसेल आमच्या खासदारांना, आम्ही प्रश्न विचारू, याचं उत्तर द्या तुम्ही. आणि मला खूप आनंद झाला यावेळेला या प्रोसेसमध्ये. आम्ही आमच्या आंदोलन समितीच्या वतीने म्हटलं होतं की लोकांना विचारा, तुम्ही जाब विचारा. आणि विचारला लोकांनी. गाड्या हाकलून लावल्या. ते घडले या इलेक्शनमध्ये. त्यामुळे लोक चूप बसतील असं नाही. त्यांना एक संघटित सहयोग पाहिजे, एक ताकद पाहिजे. आणि ती ताकद आम्ही पुन्हा आंदोलन समिती निर्माण करायचा प्रयत्न करू.